नमस्कार मंडळी, मी डॉक्टर गीतांजली शुद्धलवार, यवतमाळ. रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या प्लॅटफॉर्मवरून डॉक्टर सुशांत गिरी यांचा एक लेख मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. पत्र ही संकल्पना आज कालबाह्य ठरलेली आहे. आजच्या इंटरनेटच्या जगामध्ये कोण कोणाला पत्र लिहिणार आहे, तेवढा वेळ कोणाजवळ आहे. पण जी 40-50च्या पुढची पिढी आहे त्यांना मात्र पत्र हे काय असतं आणि त्याच्याभोवती किती आठवणी आणि किती भावना त्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत हे पक्क माहिती आहे. तर ऐकूया हा लेख. जोरवे आमचं मूळ गाव, प्रवरा नदीच्या काठावर वसलेलं, ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव. ते माझ्यासाठी केवळ जन्मभूमीच नाहीये, माझ्या प्रत्येक आठवणीचं ते उगमस्थान आहे. प्रवरेच्या तीरावर शेकडो वर्षाचा दगडी घाट आणि त्या घाटावरील पुरातन दत्त मंदिर हे गावचं खरं वैभव. त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मारुती मंदिर, लक्ष्मी आईचं मंदिर या गावच्या श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेची साक्ष देत आजही उभी आहेत. आमचं गाव तसं बऱ्यापैकी मोठं. गावाच्या मध्यभागी 12 बलुतेदारांची वस्ती. पूर्वीच्या काळी गावाचं सामाजिक आणि आर्थिक जीवन या व्यवस्थेभोवतीच फुललेलं असायचं. गावचा चौक म्हणजे तर गावचं हृदय, मोठ्या वडाच्या झाडाभोवती बांधलेला पार. त्या पाराजवळच आमचं जुनं घर. काही दिवसापूर्वी काही कामानिमित्त गावी गेलो होतो, तेव्हा त्या वडाच्या झाडावर टांगलेली जुनी, फिकट, लालसर रंगाची आणि आता अक्षरशः गंजून गेलेली पत्रपेटी नजरेला पडली आणि क्षणात मन 30-35 वर्षापूर्वी मागे गेलं. आमच्या लहानपणी तो चौक दिवसभर गजबजलेला असायचा. सकाळी भाजीपाल्याचा बाजार, दुपारी गावातील वृद्ध मंडळी तिथं गप्पा मारत आराम करायची. कधीमध्ये पत्त्यांचाही डाव रंगायचा. संध्याकाळ झाली की तोच पार आमच्या खेळण्याचा अड्डा असायचा. या सगळ्या गजबटाटीमध्ये त्या वडावर मात्र शांतपणे ती पत्रपेटी लटकलेली असायची. सगळं काही निशब्दपणे पाहत असायचे. दररोज सकाळी पोस्टमन यायचे. पत्रपेटीतील पत्र काढून गावभर वाटायचे. त्यांच्या येण्याची वेळ अनेकांना तोंडपाठ असायची. कुणी नोकरीच्या पत्राचं वाट पाहायचं, कुणी मुलाच्या निकालाची, कुणी सैन्यात भरती असलेल्या मुलाच्या पत्राची, कुणी लग्नाच्या आमंत्रणाची. कधी एखादी दुःखद वार्ता त्या पत्रात असायची, तर कधी घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनाची आनंद वार्ताही असायची. कितीतरी सुखदुःख, आशा, अपेक्षा आणि भावना त्या छोट्याशा पत्रपेटीने आपल्या कुशीत जपल्या होत्या. मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्याच्या आधी माणसांना माणसाशी जोडणारा विश्वासाचा दुवा म्हणजे हीच ती पत्रपेटी. पोस्टमनची वाट पाहणं आणि आपल्या नावाचं पत्र मिळाल्याची उत्सुकता त्या काळातील तीच खरी नोटिफिकेशन्स होती. आज तिचा रंग उडालाय, अंगावर गंज चढलाय, तिच्याकडे बघायला कुणी थांबत पण नाही. पण ती आजही गावच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि भावविश्वाची निशब्द साथीदार म्हणून उभी आहे. त्या दिवशी सहज पोस्टमन काकांना त्या पत्रपेटीबद्दल विचारलं असता ते हसत हसत म्हणाले, आता कुठली पत्र राहिली आहेत बाबा, आता कोणी तिच्याकडे लक्ष देत नाही. आम्हीही फार क्वचित बघतो रे आता तिच्याकडे. ते वाक्य मनामध्ये खोल घर करून राहील. काही दिवसांनी योगायोगाने तशीच एक पत्रपेटी मला भंगाराच्या दुकानात दिसली. क्षणाचाही विलंब न करता ती मी विकत घेतली. तिच्यावरचा गंज काढला, पुन्हा लाल रंग लावला तिला आणि आज माझ्या दाराशी ती लावलेली आहे. अभिमानाने लटकवली आहे मी ती. पत्र टाकण्यासाठी नाही, तर माझ्या बालपणाच्या, माझ्या गावच्या त्या सुंदर काळाच्या आठवणी जपण्यासाठी. तंत्रज्ञानाने अंतर कमी केलं, पण हस्ताक्षरातल्या त्या पत्रांनी माणसाच्या मनामधलं अंतर खरंच मिटवलं होतं.
आजही त्या लाल पत्रपेटीकडे पाहिलं की वाटतं ही फक्त लोखंडाची पेटी नव्हती. ती नात्यांची ऊब जपणारी, प्रतीक्षेला अर्थ देणारी, आशेचा किरण जिवंत ठेवणारी आणि हस्ताक्षरातून व्यक्त झालेल्या प्रेमाची शांत सखी होती जणू. आज घरी येणारा प्रत्येक जण त्या पत्रपेटीकडे पाहून विचारतो, ही अजून का ठेवली आहे? तेव्हा मी हसत एकच उत्तर देतो, काही वस्तू उपयोगासाठी नसतात, त्या आपल्या आयुष्यातल्या सुंदर आठवणींसाठी जपायच्या असतात. तुम्हालाही आठवली का काही पत्र? प्रत्येकाच्या म्हणजे आमच्या पिढीतल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा खूप मोठा खजिना होता आणि हा खजिना आजही खूप लोकांकडे आहे, जपून ठेवलाय. त्यात काही मित्रमैत्रिणींची पत्र आहेत, काही आईवडिलांची आहेत, काही पती पत्नींची एकमेकाला लिहिलेली आहेत. ती पत्र काढून जेव्हा वाचतो आम्ही आजही, तेव्हा त्या जुन्या काळाचा फेरफटका मारल्यासारखा वाटतो. त्या सगळ्या आठवणी जिवंत होतात. तुमच्याकडे पण आहे का असा एखादा खजिना? लेख कसा वाटला जरूर कळवा. धन्यवाद.